म्हणतात की वेळ खराब असली की सर्वच काही चुकीचं घडत चालतं. पण ही वेळ खराब म्हणजे जास्त दिवसासाठी नसते. कारण जीवनामध्ये दुःख येतं, पण हे काही वेळेचंच असतं. म्हणजे जास्त दिवस नसतं. सुख लवकरच येतं. म्हणून कधीही दुःख आलं तर घाबरून जाऊ नका. कारण जेव्हा दुःख येतं तेव्हाच आपल्याला कळतं की आपलं कोण आहे आणि कोण नाही आहे. म्हणून दुःख येणं हे जरुरीचं आहे जीवनामध्ये. सुखात तर सर्वच साथ देतात, पण दुःखात कोणी नाही. असंच माझ्यासोबत बऱ्याच वेळा काही घडतं. कारण मी बऱ्याच वेळा माझा अनुभव आहे, जेव्हाही मला दुःख येतं तेव्हा कोणीच सोबत येत नाही. आता इतकी म्हणजे काही दिवसापासून तब्येत ठीक नाही आहे, तरी दुकानात जाते येते. मेन गोष्ट म्हणजे दिवाळीच्या पिरियडमध्ये सर्व कामगार गावी गेले आहेत. भांड्यावालेपासून तर गाडीवरचे लोकसुद्धा गेले. फक्त गाडी आम्ही दोघंच सांभाळतो. इनकमिंग गाडी आम्ही दोघंच सांभाळतो. तर रात्री कमीत कमी आम्हाला दुकानाचे भांडे एवढे असतात तर एक दीड होतो. आणि नंतर घरी यायचं. माझा मुलगा, माझे मिस्टर आणि मी, आम्ही तिघं ते सर्व भांडे प्लेटी वगैरे सर्व धुवून आम्हाला एक दीड होतो. आणि नंतर आम्ही घरी आल्यावर आंघोळी वगैरे करतो. कमीत कमी आम्हाला झोपायला 2:30 वाजताय. 2-2:30 म्हणजे तिघांच्या आंघोळी आल्यानंतर घरात थोडंसं दूध वगैरे घेतो. कारण आता थंडी चालू आहे तर ते दूध घेतो. थोडंसं गरम वाटतं. एवढ्या रात्री तर आम्ही म्हणजे जेवण करतच नाही. ते थोडंसं गरम दूध घेतलं की बरं वाटतं. मग झोपतो. झोपायला आम्हाला कमीत कमी 2-2:30 होत आहे. 2:15-2:30 2:45 हे होत. आता परत सकाळी 6-6:30ला उठायचं. आणि माझे मिस्टर ते लवकरच उठून जातात, कारण त्यांना सवय आहे 4 वाजता. कधी ते 3लाही झोपले तर लगेच एका घंट्यात 4-4:30ला उठतात. आणि तेव्हा त्यांची ग्रीन टी ते घेत असतात. आणि मला तर एवढी मला कमीत कमी 3-4 तास तरी झोप पाहिजे. मलाही जास्त झोप नाही आहे. मी उठते 6-6:30ला उठते आणि परत आपले रोजचे कामं सुरू. कारण कामगार कोणीच नाही आहे, सर्व स्वतः करायचं. आणि दिवाळीची एवढी गडबड चालू आहे, काहीतरीच गडबड आहे. आणि कारण कुणीच नसल्यामुळे सर्व स्वतः करावं लागतंय. आणि कसं सवय आहे मला. सुरुवातीला मी 6 वर्ष स्वतः भांडे धुतलेले आहे, म्हणून मला भांडे धुण्याची सवय आहे. असे मी माझ्या घरातले कामं सर्व स्वतः करते. कपडे धुणं, भांडे, स्वयंपाक, फरची पुसण्यापासून सर्व. आणि परत दुकानावर 1 वाजता 1 ते 1:30 वाजता यांच्यासोबत जाते. आणि तीच रात्री 10:30ला मी येते. अशी मला कामाची तर सवय आहे. काही प्रॉब्लेम नाही त्यामध्ये. पण एकदम आपली सवय तुटून जाते ना, मग एकदम आल्यावर थोडंसं 1-2 दिवस त्रास झाला मला. तर मी कमीत कमी 1 महिन्यापासून आम्ही स्वतः भांडे धुतोय. कारण आमचे भांडे खूप असतात, प्लेटी वगैरे खूप असतात. 2-3 कॅरेट म्हणजे ड्रम असतात मोठे मोठे, तेवढे 3 ड्रम डिशा असतात. टाक्या वगैरे, भांडे, बारीक भांडे, म्हणजे खूप भांडे असतात. तेवढे धुवावं लागतात. कमीत कमी मला 2 तास ते भांडे जातात रोज रात्री. एवढं थकून जाते ना काहीतरीच. पण कधीही संकट आलं तर त्याला तोंड द्यायलाच पाहिजे. कारण संकट तर चालूच असतात. म्हणून आम्ही तर आनंदाने सर्व काम करते, तसा काही प्रॉब्लेम नाही. पण कडून चुकलं, लोक नुसती गंमत बघतात. पण असं कोणी म्हणत नाही की हो मी तुला थोडी मदत करते का मी तुला. आणि जेव्हा कुठं काही खाण्याची वस्तू असली ना, हां मग आम्हाला दे असं, म्हणजे इतके लोक खरंच हे आहे. आणि जेव्हा आमची गाडी निघते तेव्हा म्हणजे जे आजूबाजूचे लोक आहेत, तर कोणी ग्रीन पाणी मागतं, तर कोणी रेड पाणी मागतं खटाई, तर कोणी म्हणतं आम्हाला पाणीपुरीचे पापड्या द्या खायला, तर कोणी म्हणजे कोणी काहीही मागतं की द्या. पण आता लक्षात आलं की नुसते हे लोक खाण्यासाठी आहे का, मदत करण्यासाठी कोणी नाही.
खरंच. मी एकच सांगते, ती संकट आलं तर त्याला तोंड्या घापून जाऊ नका. ह्या जगामध्ये कुणी कुणाचं नाही. आपण आहे आपल्या म्हणजे जेवढं होतं तेवढं करत चला. कारण कुणावर अवलंबून राहू नका. जेवढं स्वतः करता येईल तेवढं करा. बाहेरचे 2 लोक आणि आपण एक घरचे काफी असतो. म्हणून कोणत्याही काम माणसाला खात नाही. काम काम माणसाला खात नाही, माणूस कामाला खातो. म्हणून कितीही काम असलं तर कामाला घाबरून जाऊ नका. कारण थोडंसं उशीर होतो, पण आपले काम आपण स्वतः व्यवस्थित करतो. म्हणून कधीही कामाला घाबरून जाऊ नका. स्वतः काम करा आणि स्वतः आपले काम करून व्यवस्थित करा. दुसऱ्यावर अवलंबून राहिले ते लोक कितीही सांगलं तर ते काम व्यवस्थित करत नाही. पण मग आता इलाज नसतो कधी काही गोष्टीला, मजबुरीने माणसं लावायला लागतात. कारण आपण एकटं एवढं करू शकत नाही. कारण 1 महिन्यापासून आम्ही स्वतः सर्व कामं करतो. खूप म्हणजे फजिता होते, पण वेळेवर होत आहेत सर्व कामं. असं नाही की माणसं नाही म्हणून उशीर होतोय, उलट वेळेवर होत आहे. पण एवढं म्हणजे आपल्याला काही गोष्टी करता येत नाही घरातल्या. म्हणजे कसं कुणी आलं गेलं तर थोडंसं दुर्लक्ष होतं. पाहुणे आणि दिवाळीचं म्हटलं तर पाहुणे येतात, तर माझ्याकडे तर खूप येतात. तर मी म्हटलं बाई माझ्याकडे मला कामावर तर जावं लागेल, कारण दिवाळीचा बिझनेस हा असतो, कस्टमर असतात. तुम्ही या, तुमच्या हाताने करा, खा आणि मलाही खायला द्या. कारण पाहुण्यांनी ह्यावेळेस ऐकलं, त्यांनीही केलं, ते राहिले, त्यांनीही केलं, मलाही खायला दिलं. खरंच खूप बरं वाटलं. आपले ते आपलेच असतात, परके ते परकेच असतात शेवटी. म्हणून कधीही आपल्यावरच विश्वास ठेवा, परक्या लोकांवर बिलकुल ठेवू नका. कारण काय म्हणतात ना, ह्या बोटाची सर ह्या बोटाला येत नाही. म्हणून आपले बोटच सांभाळून ठेवा. बस एवढंच सांगते. आणि कामावर एवढा फोकस द्या. आपलं काम आपण स्वतः करा. कुणावर अवलंबून राहू नका. कारण ज्याला हिंमत त्यालाच किंमत. म्हणून स्वतःला हिंमत धरा आणि आपल्याला किंमत मिळवा. एवढंच सांगते. कारण ठीक आहे, चला मग बाय. गुड मॉर्निंग सर्वांना.